तक्रारी तुम्ही माझ्याकडे थेट द्या. माझे नंबर तर सगळ्याकडेच आहे. मी ॲश्युअर करतो की तुमचं नाव डिस्क्लोज न करता त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारची प्रवृत्ती जी आहेत आपल्याला जिल्ह्यामध्ये हाणून पाडायची आहेत. त्यासाठी जो काही जिल्हा प्रशासनाचा तुम्हाला मदत लागेल, जिल्हा पोलीस विभागाचा मदत लागेल, 100% मी तुम्हाला शब्द देतो. कुठलेही खंडणीखोर असेल, कुठलेही अँटी सोशल एलिमेंट असेल त्याच्याकडनं त्रास होणार नाही याची जबाबदारी मी तुमच्या वतीने घेतो आणि तुमच्या सजेशन जे आहेत निश्चितच मी वेलकम करतो. आणि इंडस्ट्रीज श्रीमती सोने मॅम, माझे सहकारी अधिकारी दवंगेजी, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी आणि खास करून यासाठी उपस्थित असलेले माझे MIDCचे सगळे असोसिएशनचे अध्यक्ष, मेंबर्स आणि MSME अंतर्गत काम करणारे सर्व नवउद्योजक, स्टार्टअप्स. मी सकाळी यायचं माझा प्लॅन होता, मात्र काही अनिवार्य गोष्टी मला होत्या तिथं, त्यासाठी मला थांबावं लागलं. त्यासाठी मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला कल्पना आहे की मागच्या वर्षी देखील मला आठवतं आपण इथे घेतलं होतं काउन्सिल आणि त्याचा आपण जो प्रयत्न केला होता आणि सातत्याने पाठपुरावा करून आपण डिस्ट्रिक्टला जो टार्गेट दिला होता 1000 का 1100 कोटीचा एक्सपोर्ट इन्व्हेस्टमेंटसाठी आपण काही मेळावे घेतले, MIDCमध्ये कार्यक्रम घेतले, नंतर बाहेरचे ज्या इन्व्हेस्टर्स होते त्यांना आपण अप्रोच झालो, वेगवेगळ्या फोरममधून त्यांना आपण अपील केला. त्याच्यामध्ये ऑफकोर्स पॉलिटिकली ॲफिलिएशन पण खूप मोठं होतं. पॉलिटिकल लिडरशिप जे आहे त्यांना देखील आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागतं, त्यांच्याशिवाय होत नाही. सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि तत्कालीन पालकमंत्री आणि आता जे इरिगेशन मिनिस्टर विखे पाटील साहेबांच्या मदतीने देखील आपण जवळपास 5000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टर त्यावेळी आणू शकलो आपण. त्यासाठी विभागाचे आणि ज्या सर्व उद्योजक, नवउद्योजक जे इन्व्हेस्टर आहेत त्यांचं मी जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्ट केलं, त्यांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना अभिनंदन देखील करतो. आपल्याला कल्पना आहे की देशाची आर्थिक जी उलाढाल असते त्याच्यामध्ये आपल्या जो जर विचार केला की आपल्या जिल्ह्यामध्ये 66% वर्कफोर्स जो आहे तो ॲग्रिकल्चरमध्ये एंगेज आहे, मात्र त्याचा आउटपुट जो आहे साधारणतः 29-30% आहे. म्हणजे प्रायमरी सेक्टरमध्ये आज ही परिस्थिती किती, म्हणजे मॅक्झिमम इनपुट आपण त्याच्यात देतो, मॅनपॉवर देतो आणि त्याचा जो आउटकम आपला यायला पाहिजे जिल्ह्याच्या डोमेस्टिक प्रोडक्शनमध्ये खूप कमी आहे कम्पॅरेटिव्हली. मात्र टर्शरी किंवा सेकंडरी सेक्टरमध्ये आपण जर ॲनालिसिस केला की 17% आपला वर्कफोर्स त्याच्यामध्ये डिप्लॉईड आहे आणि त्याचा आउटपुट जो आहे तो 11-12% साधारणतः आहे. आणि टर्सरीमध्ये 41 आणि 19% असा रेशो आहे. म्हणजे ओव्हरऑल बघितलं की आपल्याकडे प्रायमरी सेक्टर, ॲग्रिकल्चर, अलाइड इंडस्ट्रीज जे आहेत त्याच्यावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून आपण जिल्ह्याचा ओव्हरऑल ग्रोथ रेट वाढवण्यासाठी, ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी जे वेगवेगळे शासनाचे प्रकल्प आहेत, योजना आहेत, स्मार्ट असेल, CMEGP असेल, PMEGP असेल किंवा अन्य काही शासनाच्या जे इन्व्हेस्टर्स फ्रेंडली योजना आहेत त्याच्यावर आपण जास्त भर देतो. आणि खास करून प्रायमरी सेक्टरमध्ये जे काही आपले उद्योजक येऊ इच्छितात त्यांना जास्त आपण प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी एवढं वर्कफोर्स एंगेज आहे. त्यांना जर आपण थोडंसं ट्रेंड केला, स्किल केला तर त्याचा आउटपुट आपल्याला निश्चितच जास्त होऊ शकतो. म्हणून आपण वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टच्या थीम खाली आपल्याकडे 2च आपण घेतलेले, एक डेअरी युनिट्स, डेअरी प्रॉडक्ट्स आणि शुगर, कारण आपल्याकडे ऑलरेडी ह्या सेटअप एस्टॅब्लिश आहेत. मग त्याचा आपण पोटेन्शियल जो बघितला तर एक्सपोर्टमध्ये जिल्ह्याचं कॉन्ट्रीब्युशनमध्ये या 2 इंडस्ट्रीचा एक्सपोर्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्युशन करतायत. विचार करून आम्हाला जर इनपुट दिल्या त्याच्यात देखील आम्हाला पुढे जाता येईल. आताच सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलेलं आहे की आमच्या बैठकीमध्ये देखील आम्हाला सांगितलेले आहे की इंडस्ट्रियल फ्रेंडली वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण केले पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला इंडस्ट्रीला ग्रोथ चांगला होईल आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती होईल आणि अल्टिमेटली आपल्याला सगळ्यांचं इकॉनॉमिकल स्टेटस जो आहे तो इम्प्रूव्ह होईल. म्हणून आता
यांनी जे उल्लेख केलेला आहे या ठिकाणी गांधीजींनी, ते म्हटले की आम्हाला काही घटकाकडून अँटी सोशल एलिमेंटकडून इंडस्ट्रीमध्ये थोड्याशा वेगवेगळ्या प्रकारच्या थ्रेट्स असतात. मी मला आठवतं मागच्याच आठवड्यामध्ये मी ओपनली सांगितलं होतं की प्रेसला की असे कुठलेही तक्रारी तुम्हाला अँटी सोशल एलिमेंटकडून होत असतील आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही इंडस्ट्रीच्या पॉकेटमध्ये, तर तुम्ही लेट मी नो, मला फक्त लक्षात आणून द्या. या ठिकाणी अशा प्रकारच्या अँटी सोशल एलिमेंट आमच्या इंडस्ट्रीच्या ग्रोथमध्ये अडथळा निर्माण करतात, ब्लॅकमेल करतात. अशा प्रकारची तक्रारी तुम्ही माझ्याकडे थेट द्या. माझे नंबर तर सगळ्याकडेच आहे. मी ॲश्युअर करतो की तुमचं नाव डिस्क्लोज न करता त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारची प्रवृत्ती जी आहेत आपल्याला जिल्ह्यामध्ये हाणून पाडायची आहेत. त्यासाठी जो काही जिल्हा प्रशासनाचा तुम्हाला मदत लागेल, जिल्हा पोलीस विभागाचा मदत लागेल, 100% मी तुम्हाला शब्द देतो. कुठलेही खंडणीखोर असेल, कुठलेही अँटी सोशल एलिमेंट असेल, त्याच्याकडनं त्रास होणार नाही याची जबाबदारी मी तुमच्या वतीने घेतो. आणि तुमच्या सजेशन जे आहेत निश्चितच मी वेलकम करतो. आणि तुमच्या अडचणी देखील सोडवण्यासाठी मी आणि SP स्वतः आता सगळे MIDC युनिट जे आहेत, म्हणजे सध्या आता 7 रनिंग आहेत, अजून काही होऊ घातलेले आहेत, त्या सगळ्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये आम्ही पर्सनली व्हिजिट करून तिथल्या जे इंडस्ट्रियल ग्रुप्स आहेत त्यांच्याशी आम्ही बैठका करणार आहोत. त्यांच्या अडचणी काय आहेत त्याच्याबद्दल आम्ही मार्क करण्याचा प्रयत्न करू. काही सजेशन असे आले की एक्सपोर्टच्या वेळी जे डॉक्युमेंटेशनच्या अडचणी ज्या आहेत तो कसा आपल्याला लाईनअप करता येईल, स्ट्रीमलाईन करता येईल आणि सिंगल विंडो सिस्टीम कसं याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून लोकांना फॅसिलिटेट करता येईल. मी दवंगेंना विनंती करेन की तुम्ही याच्यावर थोडं वर्कआउट करा आणि जिथं माझी आवश्यकता असेल मी निश्चितच तुम्हाला मदत करायला तयार आहे. बँकर्सची आम्ही वेळोवेळी बैठका घेत असतो. बँकर्सच्या बैठकीमध्ये देखील आमचं हाच म्हणणं आहे की आपले छोटे जे स्टार्टअप युनिट्स असतील, CMGPमध्ये येणारे यंत्रणा असतील किंवा स्मार्ट्सवाले असतील, त्या सगळ्यांना आपण त्यांची प्रकरणं जी आहेत तातडीने मंजूर करणे, त्यांना बँकेमध्ये अनावश्यक हेलपाटा न मारणे याच्यासाठीच आम्ही काळजीपूर्वक प्रयत्न करण्याच्या देखील सूचना वेळोवेळी देत आहोत. आणि त्याचंच फलनिष्पत्ती मागच्या वर्षी आपण राज्यामध्ये प्रथम क्रमांकाला होतो. मात्र यावर्षी इलेक्शनच्या प्रक्रियेमुळे आमचं थोडंसं डायल्यूट झालं त्याच्याकडे लक्ष, इलेक्शन फोकस असल्यामुळे. पण याही वर्षी देखील आपल्याला खूप मोठं काम करण्याची संधी आहे आणि याही वर्षी देखील सातत्य जो आहे पहिल्या 1-2 मध्ये राहण्याचा आपल्या जिल्ह्याचा तो आपण निश्चितच ठेवणार आहोत. त्यासाठी देखील आपल्या सगळे जे नवे उद्योजक येत आहेत त्यांची देखील मदत लागणार आहे. कुठे काही तुम्हाला अडवणूक होत असेल, कुठल्या बँकेत अडवणूक होत असेल, कुठल्या विभागात अडवणूक होत असेल, कुठल्या घटकाकडून तुम्हाला काय त्रास होत असेल, कधीही तुमचे कॉल्स आणि तुमचे टेक्स्ट माझ्यासाठी ओपन असतील. तुम्ही कधीही मला निसंकोच तुमच्या अडचणी माझ्यासमोर मांडा किंवा माझ्या व्हॉट्सअपवर टाका. आणि मी शब्द देतो तुम्हाला की तुमच्या जे इच्छुक उद्योजक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण या जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही हे प्रशासनाच्या वतीने मी तुम्हाला आश्वस्त करतो. शिर्डीला देखील आपण एक एक्सपोर्ट सेंटर तुम्ही जी मागणी केली निश्चितच त्याचा आपण विचार केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की शिर्डी एअरपोर्ट एक्सपान्शनचा प्लॅन देखील आता जवळपास 600 कोटीचं काम तिथं सुरू झालेलं आहे. तो झाल्यानंतर आपल्याला नाईट फॅसिलिटी देखील आता तो थोडक्यात सुरू होईल. 2-3 महिन्यामध्ये नाईट फॅसिलिटी सुरू होईल. आपल्याला ॲग्रिकल्चर एक्सपोर्टसाठी कार्गोज आपण तिथं तयार करतो, त्याचा आपल्याला फायदा घेता येईल. आपल्याकडे समृद्धी एक्सप्रेस हायवे झालेले आहे, तिथे लॉजिस्टिक पार्कसारखे काही प्रोजेक्ट आपल्याला करता येतील जेणेकरून तिथं एक्सपोर्ट्सची कनेक्टिव्हिटी खूप चांगलं होऊ शकतो. ड्रायपोर्टसारखे काही आपल्याला संकल्प करता येईल का ते पण आम्ही थोडंसं विचार करतो आहे. आणि इंडस्ट्री एरिया वाढल्यामुळे तुमची जी मागणी होती काही पोलीस फोर्स ॲडिशनल तिथे पॅट्रोलिंगची सुविधा वगैरे आपण निश्चितच करू. मात्र एक जिल्ह्यामध्ये उद्योग घटकामध्ये किंवा औद्योगिक वातावरणामध्ये एक सकारात्मक बदल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करूया. आणि मागच्या वर्षी जो 5,000 कोटीचा आपण इन्व्हेस्टरचा टार्गेट अचीव केलेला आहे, यावर्षी तो अचीव करण्याचा आपण पुनश्च प्रयत्न करू. ॲडिशनल आपल्याकडे जसे इन्व्हेस्टर येतील त्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि सगळ्यांनी मिळून आणि एक सुजलाम सुफलाम आणि औद्योगिक भरभराटीचा जिल्हा जसं आपले आजूबाजूचे जिल्हे झालेले आहेत त्यानुसार त्या लेवलला आपण जाण्याचा प्रयत्न करू असं मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो. आणि तुमच्या
आजच्या या कार्यक्षेत्रामुळे आपल्याला बऱ्यापैकी ज्या एक्सपोर्ट्स पॉलिसीज आहेत, एक्सपोर्ट्स ओरिएंटेड काय काय आवश्यकता आहे याची माहिती झाली असेल. मात्र याही उपर देखील तुम्हाला काही अजून अडचणी असतील, काही शंका असतील, काही नॉलेज अजून पाहिजे असेल तर निश्चितच आमचे DICचे दरवाजे आपल्यासाठी उघडे आहेत. आपण कधीही संपर्क करा आणि तुम्हाला जो काही इन्फॉर्मेशन लागेल, काही असिस्टन्स लागेल, काही फॅसिलिटेशन लागेल त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आणि या आव्हानासह मी इथं थांबतो आणि आपण सगळ्यांनी यात सहभागी झालेला आहात. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं शासनाच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने मी आपलं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद.